let's start today's session. First of all, good morning to all. Okay. आज जे पण राहिलेले कंटेंट आहेत ना विथिन 15 मिनिट 30 मिनिट्स मध्ये कव्हर करू. ठीक आहे. लेआउट्सला आलेलं होतं. लेआउट्स मध्ये चेक करू आपण एकदा. ठीक आहे. चला लेआउट डिस्कशन करू बेसिकली. आता एक एक्झाम एक साइड बघू. ठीक आहे. हा वेबसाईट बघतोय. आता ऑब्विसली तुम्हाला सांगतोय हे बघा. हेडर फुटर 2 सेक्शन दिसतो बरोबर आहे. हेडरचं आणि फुटरचं. त्यामध्ये इनसाइड काय आहे? कंटेंट आहे. हे बघा इनसाइड कंटेंट आहे. कंटेंट मध्ये पण वेगवेगळे सेक्शन आहेत बघा. ही एक सेक्शन आहे. परत बघा ही परत बॅकग्राऊंड कलर ब्लॅक अँड द थिंग्स आर लाईक हे एक सेक्शन आहे. त्यानंतर की फीचरचं एक सेक्शन दिसतोय. ओके. त्यानंतर ना देन अवर पार्टनर. ओके देअर विल एक ब्लॉक आहे. ठीक आहे. त्यानंतर ना कॉन्टॅक्टचे एक ब्लॉक आहे. आता समजा मी कॉन्टॅक्टवर क्लिक करतो तो कॉन्टॅक्ट पेज आणतो. करिअरला क्लिक करतो दॅट विल बी कम्स टू करिअर पेज. ओके. अबाउटला क्लिक करतो अबाउटच्या पोर्टफोलिओ येतोय. ठीक आहे. पण हेडर आणि फुटर बघा मी अबाउटला गेलो. हेडर आणि फुटर सगळीकडे कॉमन आहे. हेडर आणि फुटर लेआउट सांगतोय मी. फक्त आतलं कंटेंट चेंज होतंय. ते सेक्शन वाईज आहे. ठीक आहे. ह्याचं एक सेक्शन वेगळं आहे. ह्याचं एक सेक्शन वेगळं आहे. ठीक आहे. सेक्शन करून तुम्ही लिहू शकता. पण हेडर फुटर सगळ्यात कॉमन आहे सगळ्यात. इथं पण नॅव्हिगेशन ह्याला हेडरला इन टर्म ऑफ HTML वी कॅन से नॅव्हिगेशन बार. ठीक आहे. ह्याला नॅव्हिगेशन बार म्हणतात आणि हे फुटरला फुटर म्हणतात. ठीक आहे. हेडर और नॅव्हिगेशन बार फुटर. ठीक आहे. आज जे कंटेंट आहेत हे कंटेंटला म्हणायचे सेक्शन. सेक्शन और आर्टिकल और ड्यूच्या टॅग मध्ये लिहितात हे गोष्ट. ठीक आहे. प्रोडक्ट मध्ये गेलो देअर विल ऑल्सो सेम. हेडर फुटर सेम असतो. फक्त आतला कंटेंट चेंज असतो. याला कंटेंट ओके याला सेक्शन मध्ये कंटेंट लिहितात. लेट चेक. ऍक्च्युअली लेआउट मी आता जे सांगितलं त्याला लेआउट म्हणते. एक वेबसाईट क्रिएट करायचं झालं ना फर्स्ट त्याचा लेआउट क्रिएट करतात. बेसिकली हाऊ दिस लुक कसा लुक दिसतोय. डिझाईन फिग्मा डिझाईन आहे डिझायनर. ठीक आहे. त्यामध्ये डिझाईन करतात बेसिकली कसं वेबसाईट दिसायला पाहिजे होतं. बिफोर काय आता बिल्डिंग करायचं होतं कसं तुम्ही बिल्डिंग बनवतात ना सेम वेबसाईट मध्ये पण असं सिनारिओ आहे. बिफोर यू आर गोइंग टू बिल्ड वेबसाईट यू कॅन डिझाईन फर्स्ट. ठीक त्या डिझाईन पीओसी म्हणतात त्याला. त्या डिझाईन कन्फर्म झाल्यावर त्यावर काम करायला स्टार्ट करतात. ठीक आहे. डिझाईन त्यामध्ये लेआउटच लिहिलेलं असतात सगळीकडे. ठीक आहे. लेआउट मध्ये काय काय येतं बघा. ह्याला म्हणायचं नॅव्हिगेशन बार. ह्याला असाइड म्हणायचं. असाइड टॅग आहे. ठीक आहे. असाइड बार. ठीक आहे. त्यानंतर ना ह्याला सेक्शन म्हणतात आणि ह्याला फुटर म्हणतात. तर बेसिकली ही एक स्टँडर्ड वेबसाईटचं लेआउट आहे. ठीक आहे. तर तुम्ही डॅशबोर्ड बघत असाल तर डॅशबोर्ड मध्ये ऑब्विसली नॅव्हिगेशन बार साइड बार असतो सेक्शन असतो फुटर असतो. ठीक आहे. नॅव्हिगेशन हेडर मध्ये बेसिकली इथं बघा इथं एक्झाम्पल समजू शकतो. हा 2 कंटेंट आहेत. ठीक आहे. हा हेडर कंटेंट मध्ये लिहिलेला आहे. ठीक आहे. वरच्या लाईन जो लिहिलेला आहे आणि हे नॅव्हिगेशन मध्ये लिहिलेले आहे. ते मिनिंग सांगतो. हेडर आपण बघतो ना कधी कधी लिहिलेलं असतात. ठीक आहे. इथं बघा ही जे कंटेंट दिसतो ना फर्स्ट मोबाईल नंबर आणि हे जे कंटेंट लिहिलेत हे हेडर टॅग मध्ये लिहिले आहेत बेसिकली. आणि हे कंटेंट नॉर्मली आपण नॅव्हिगेशन बार मध्ये लिहितो. होम अबाउट डिपॉझिट लोन ही जी गोष्टी आहेत ना हे लिहितो बेसिकली नॅव्हिगेशन बार मध्ये.
तो सांगायचा प्रयत्न आहे इथं बेसिकली. ओके, हेडर, नॅव्हिगेशन बार, सेक्शन, असाइड, आर्टिकल, फुटर. असं नाही असंच वेबसाईट क्रिएट करायला पाहिजे. बेस्ड ऑन युअर ऑर क्लायंट रिक्वायरमेंट अनुसार मी वेबसाईट बनवतो. काही फक्त नॅव्हिगेशन बार असतो, फुटर असतो आणि ही असाइडर नसतो, फक्त सेक्शन असतो. इथं एक सेक्शन इथं. आता फोरेज वेबसाईट मध्ये फक्त सेक्शन होतं. असाइड का असतो? असाइड बेसिकली डॅशबोर्डला असतोय. ऍडमिन डॅशबोर्ड म्हणा. ठीक आहे, आता कोणतं पण डॅशबोर्ड तुम्ही युटिलाइज करतात ते डॅशबोर्ड मध्ये चेक करा तुम्ही. असाइड बार असतो. हीच बघा ना, इथं सगळं असाइड बार आहे, इथं कंटेंट आहे, आतमध्ये सेक्शन आहे इथं. ठीक आहे, इथं सेक्शन आहे, ब्लॉक वाईज सेक्शन आहे बघा, इथं रेंज दिसतात, ब्लॉक वाईज सेक्शन आहे आणि वरचं हेडर आहे, फुटर आहे. फुटर ह्याला खाली आहे. याचा फुटर बघायचं असेल तर लेफ्ट चेक. हे स्टँडर्ड आहे, लेआउट वेबसाईटचं स्टँडर्ड असतो. ठीक आहे, हे नॉलेज असायला पाहिजे. जर तुम्हाला वेबसाईट जर बनवायचं असेल ना, हे फॉलो करायला पाहिजे तुम्ही. सगळ्या गोष्टी लिहायला पाहिजे, म्हणजे तेव्हाच दुसऱ्या डेव्हलपरला इझिली समजून येतं की काय केलंय. डायरेक्टली हेडर सेक्शनला त्यांनी असं क्लोज करून हेडरचं सेक्शन कॉपी करू शकते. ठीक आहे, फुटर पाहिजे असेल तर फुटरला कॉपी करू शकते डायरेक्टली. मी ओपन केलं असेल तर दाखवतो. ओके, हा, चला ठीक आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये दाखवतो. हे रिअल टाइमचं कोड आहे. ह्याच्यामध्ये लेट मी सर्च फुटर किंवा फुटरसाठी बेसिकली सेक्शनच करतोय. ठीक आहे, हा बघा, हा फुटरचं सेक्शन आहे. हा एवढं एवढं कॉपी करतो, मीन्स तेवढं क्लोज करतो. ही बघ किती लाईनचं कोड चालय, 181183 टू ओके 1283, ऑलमोस्ट 100 लाईनचं कोड काय झालं, फुटर लिहिलेलं आहे. ते फुटर काय झालं, कॉम्प्रेस करता येते, त्यामुळे सगळं फुटरचं कंटेंट आहे. ठीक आहे, फुटर असं लिहायचं, हेडिंग मध्ये हेडर हेडर म्हणून लिहून हेडर मध्ये कंटेंट लिहायचं. असं लिहित असतात बेसिकली. नॉलेज ठेवा, जेव्हा करतो क्रिएट तेव्हा कळून जाईल. ठीक आहे, आता कोड मध्ये सांगा म्हणलं ना, बेसिकली कोड मध्ये कसं लिहायचं. आता समजा तुम्ही हेडिंग लिहित असते. ठीक आहे, हेडिंग लिहिण्यासाठी नॅव्हिगेशन बार ओपन करा, ह्याच्यामध्ये UL करा. ठीक आहे, आणि लिस्ट टाका सगळे, लिस्ट, होम, अबाउट. नॅव्हिगेशन बार मध्ये हे सगळं पाहिजे, कारण ते कळून येते लगेच. आता उद्या जरी कोणी डेव्हलपर आलं, सिम्पली त्यांनी हा नॅव्हिगेशन बारला सिलेक्ट केला, मग तुला एंड टू एंड नॅव्हिगेशन बार मिळून जाईल. ठीक आहे, आता तुम्ही कोणतं तर सेक्शन मध्ये कंटेंट टाका. आता मी सांगितलं होतं CSS देताना ते इझी होऊन जातो. आयडी आणि सिलेक्टर, आयडी क्लासनं सिलेक्ट करून मी बॅकग्राऊंड कलर, आताच बघा ना, फोराईज मध्ये हा पूर्ण सेक्शनला फक्त बॅकग्राऊंड कलर दिलाय. हे कसं पॉसिबल आहे, फक्त ही बघा, ही ह्याचं बॅकग्राऊंड कलर वेगळं आहे, परत इथं एवढं सेक्शनचं बॅकग्राऊंड कलर वेगळं आहे, परत ह्याचं बॅकग्राऊंड कलरचं कलर पण वेगळा आहे, आणि कर्व मध्ये झालंय. हे कसं पॉसिबल आहे, जर तुम्ही यातला आतला कंटेंट, सगळे कंटेंट एका सेक्शन मध्ये ठेवून त्या सेक्शनला बॅकग्राऊंड कलर दिलात ना, मग तो काय होतो, असं क्रिएट होऊ शकतंय. ठीक आहे, मला म्हणायचं काय, एवढं जे कंटेंट आहे, समजा div1 div2 हे सगळं कंटेंट एखाद्या सेक्शन मध्ये div मध्ये ठेवायचे. ठीक आहे, ऑल कंटेंट ठेवायचं. मग हे सेक्शनला सिलेक्ट करायचं, एकतर सेक्शनला सिलेक्ट करा, ह्याला आयडी देऊन सिलेक्ट करा. आयडी काय देऊ शकता तुम्ही, आयडी त्याचं नाव द्या रिस्पेक्ट टू सेक्शनचं, हे सेक्शन 1 आहे असं द्या, आणि ह्याला आयडी सिलेक्ट करून ह्याचं बॅकग्राऊंड चेंज करायचं. फक्त ह्याचंच बॅकग्राऊंड चेंज होतं, याच्यामध्ये जे कंटेंट दिलेलं असतात ना त्याचं होतंय. परत तुम्ही अजून एक सेक्शन लिहा, अजून एक सेक्शन करा. ठीक आहे, हा सेक्शन मध्ये परत कंटेंटला, त्याच्या सेक्शनला बॅकग्राऊंड कलर वेगळा देऊ शकता. ओके, बेसिकली मला लेआउट याच्यासाठी यूज होतो की तुम्हाला एखादा पर्टिक्युलर सेक्शन बनवू शकता, त्याला वेगळा कलर देऊ शकते तुम्ही, आणि त्याचं काय पण बॅकग्राऊंड डिझाईन म्हणा. ओके, लेआउटचं डिझाईन तुम्ही चेंज करू शकते बेसिकली लाईक दिस. आता याचं बॅकग्राऊंड कलर वेगळं,
परत ह्याचं कर्व वेगळं, याचं बॅकग्राऊंड कलर तेच दिले पण कर्व मध्ये केलंय, पण ह्याला आयडी वेगळं द्यावं लागेल. ठीक आहे, तेव्हाच होतो. सेम आयडी दोन ठिकाणी देता येत नाही, ऑलरेडी डिस्कस्ड आहे. ठीक आहे, मेन हेडिंग फॉन्ट्स लिहून घ्या फक्त साईडचे. ओके, आणि हे लेआउट काढून घ्या, दॅट इज बेटर. एकदा इन हँड जाऊ द्या. इन हँड केलं ना जास्त वेळ डोक्यात असतं. ठीक आहे, ठीक आहे, झालं असतील तर लेट मी मूव अहेड. ओके, आता रिस्पॉन्सिव्हचं बघू. रिस्पॉन्सिव्ह कसं असते बेसिकली. ओके, बेसिक स्टँडर्ड रिस्पॉन्सिव्ह 3 आहे. एक टॅबला आणि टॅब व्ह्यू, एक लॅपटॉप व्ह्यू, तिसरा असतो मोबाईल व्ह्यू. रिस्पॉन्सिव्ह म्हणजे वेगवेगळ्या स्क्रीनवर तुमचं साईट जे परफेक्ट दिसायला पाहिजे. ओके, वॅन यू बिल्ड समथिंग, ते फर्स्ट ऑफ ऑल डिफॉल्ट असतो. आता तुम्ही काय पण बिल्ड करताना तो डिफॉल्ट स्क्रीन असतो लॅपटॉपसाठी, ते जे तुम्ही वापरता त्या लॅपटॉपसाठी तसं व्ह्यू दिसतंय. पण तुम्हाला टॅब मध्ये पण तसंच दिसायला पाहिजे, मोबाईल व्ह्यू मध्ये पण थोडं वेल लुक दिसायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला बनवावं लागते. तो बेसिकली सीएसएस मध्ये येतो. आणि एचटीएमएल मध्ये एवढं आहे की काही स्टँडर्ड आहे एचटीएमएल मध्ये पण टेबलला वगैरे करण्यासाठी. ते बघूया काय काही स्टँडर्ड. म्हणजे आता फोरायचं वेबसाईट बघा. ठीक आहे, आता लॅपटॉप व्ह्यू मध्ये असं दिसतोय. ठीक आहे, हे बघा अबाउट होम लाईक दिस. आणि तेच मोबाईल व्ह्यू मध्ये चेक करा. ठीक आहे, आता मी असं करतोय, इथं मोबाईलचं आयकॉन आहे. मोबाईल व्ह्यू मध्ये बघा काय झालं. इथं काय झालं, टॉगल आलं, टॉगल मध्ये सगळं कंटेंट आले. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये बघा ते लुक जे होतं ना कशाचं, लाईक लॅपटॉपचं लुक जे होतं ना सगळं चेंज झालं याच्यामध्ये. ही सगळं तिकडे कॉलम वाईज होते, इथं वेगळं प्रकारे आलं. ठीक आहे, आणि हे बघा सगळं छोटं छोटं झालंय. ठीक आहे, हे सगळं पॉसिबिलिटी आहे रिस्पॉन्सिव्ह मध्ये. बघा हे सगळं एका लाईन मध्ये होतं, आता कॉलम मध्ये आले. ते रो मध्ये होतं, आता हे सगळे कॉलम मध्ये आले. आणि हीच हीच तुम्ही थोडाफार ना टॅब व्ह्यू ला बघितलं ना, टॅब व्ह्यू ला पण कसं दिसतंय. जसं जसं स्क्रीन छोटं होतंय तसं तसं कंटेंट थोडाफार इथं ओव्हरलॅप होतंय. ही इथं आलं, ही ह्या कोपऱ्याला पाहिजे होतं बेसिकली. ठीक आहे, कंटेंट बघा कसं दिसतं. अजून छोटं करतोय, टॅबचा व्ह्यू एवढा असू शकतो. ठीक आहे, टॅब व्ह्यू मध्ये बघा कसं दिसतं वेबसाईट. देर विल बी सम रॉंग. ओके, हे बघा हे खाली वर व्हायलंय. देर विल बी सम मे बी प्रॉब्लेम. ओके, कोणाचं पण वेबसाईट मध्ये असं असू शकते. ओके, ठीक आहे, पूर्ण मोबाईल रिस्पॉन्सिव्ह मध्ये कसं दिसतं, मोबाईल रिस्पॉन्सिव्ह लुक लाईक दिस. आणि तेच लॅपटॉप मध्ये ओके ते 1000 दिसायलंय, दिस विल लुक लाईक दिस.
डिफॉल्ट जे तुम्ही क्रिएट करतात ओके ठीक आहे. आता तीच याच्यामध्ये वेबसाईट मध्ये बघू लेआउट मध्ये सम स्टँडर्ड आर देअर ओके. फर्स्ट ऑफ ऑल व्हेन यू प्रिपेअरिंग फॉर रिस्पॉन्सिव्ह यू मस्ट बी मेन्शन ऍट हेडर टॅग मेटा व्यू पोर्ट. हा लाईन विसरायचं नाही ठीक आहे. हा लाईन एसईओ साठी काम करतो. एसईओ म्हणजे काय? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे तुमची वेबसाईट कसं रिलेटेड आहे ठीक आहे. त्याला रिस्पॉन्सिव्ह बनवण्यासाठी हा टॅग कंपल्सरी घ्यायचा. मेटा नेम व्यू पोर्ट कंटेंट ग्रिड ओके ऍज इट इज सगळ्या वेबसाईट मध्ये असतो म्हणजे असतो. तुम्ही जाऊन कोणता पण वेबसाईट इन्स्पेक्ट करून चेक करा हेडर मध्ये मेटा टॅग असतात. की कशासाठी टायटल पण मेटा टॅग मध्ये काही ठिकाणी लिहितो, डिस्क्रिप्शन लिहितो, कीवर्ड्स लिहितो ओके. हा लाईन लिहून घ्या. नेव्हर एव्हर फॉरगेट यू आर क्रिएटिंग अ सिंगल पेज इव्हन दिस विल बी मेन्शन देअर. तिथं हा मेन्शन करून ठेवायचं ठीक आहे कंपल्सरी. आकाशसाठी यूज करतो बेसिकली रिस्पॉन्सिव्ह साठी ठीक आहे. Meta tags, all meta tags are used for SEO and responsive. Kept in mind. SEO and responsive. SEO search engine optimization. ठीक आहे. तुम्ही काहीतरी नॉर्मल सर्च केला गुगलला त्याचं कंटेंट कसं दिसते तुम्हाला. फ्लिपकार्ट सर्च केलं फ्लिपकार्टचं कंटेंट दिसतं मला. मला म्हणायचं इथं काय तर मी सर्च करतो फ्लिपकार्ट इथं बघा मला ऑप्शन दिसतात नाही. तुम्हाला वाटत असेल डेटा सायन्स वर येतोय. हे असलं डेटा सायन्स काय नाही एससीओ वर येतो सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. तुम्ही ऑलरेडी वेबसाईट डिप्लॉय केला ते मी सर्च केलेलं कंटेंट वेबसाईट मध्ये जाऊन सर्च करतो गुगल. बेसिकली गुगलचं फीचर आहे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. तुमचा कंटेंट सर्च केलेलं कंटेंट कोणता तर वेबसाईट मध्ये मॅच होत असेल ना तो वेबसाईट आणून तुम्हाला दाखवते. बॅकग्राऊंडला असं काम करतोय. तुम्ही सर्च केलेला कंटेंट कोणत्या वेबसाईट मध्ये जाऊन लिंक होत असेल त्या कंटेंट तुम्ही लिहिलेलं कंटेंट मग तुम्हाला तो वेबसाईट वर आणून देतोय. एसईओ तुम्ही जर मेटा टॅग नाही लिहिला असेल ना दिस विल बी व्हेरी हार्ड टू कॅच. मेटा टॅग एक तर रिस्पॉन्सिव्ह साठी आणि एसईओ साठी काम करताय ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला अजून दिसेल मेटा टॅग मध्ये तुम्हाला पुढे दाखवतो ठीक आहे. तोपर्यंत आली म्हणून काय झाला लिहून झाला असेल तर लेट मी मूव्ह अहेड विदाउट युझिंग ओके. हा जर मेटा टॅग युज नाही केलेत ना दॅट लुक लाईक दिस. आता तुम्ही एक वेबसाईट बनवले एक इमेज घेतलो एक कंटेंट घेतले ठीक आहे. जर मेटा टॅग नसेल ना तो मोबाईल रिस्पॉन्सिव्ह मध्ये असं दिसेल डिफॉल्ट ठीक आहे. आता जर तुम्ही तेच मेटा टॅग युज केले विथ मेटा टॅग दॅट विल बी लुक लाईक दिस. रिस्पॉन्सिव्ह थोडाफार ऑटोमॅटिकली होत आहे ठीक आहे. पण पूर्णपणे नाही होणार. पण 100% मध्ये 60-70% तर मेटा टॅग कव्हर करून घेईल डिफॉल्ट ठीक आहे. मेटा टॅग कंपल्सरी लिहायचं. मेटा टॅग कुठं लिहित असतात बेसिकली हेडर मध्ये लिहित आहे मेटा टॅग्स ठीक आहे. हे हेडर आहे ना इथं तर हेडिंग हा हेडिंग टॅग्स लिहिले ह्याच्यामध्ये मेटा टॅग्स असतात. इथे मेटा टॅग्स लिहायचे मेटा ठीक आहे. हे टॅग्स लिहायचे इथे जे पण लिहिलंय ऍज इट इज टायटल व्यू पोर्ट ठीक आहे. तसं लिहून ह्याच्यामध्ये जे पुढं पण मेटा टॅग्स आहेत ना ह्याच्यामध्येच लिहायचे. अजून पण मेटा टॅग्स मध्ये येतात ठीक आहे. लेट मी चेक पुढं बघूया थोडं. हे सांगतोय की लुक कसं दिसेल काय दिसेल त्याचं रिलेटेडच आहे ठीक आहे. मीडिया क्वेरी सीएसएस मध्ये वी लर्न व्हाईल सीएसएस मीडिया क्वेरीनं जर तुमचा डिफॉल्ट नाही होत असेल ना सीएसएस ना तुम्हाला सगळ्या स्क्रीनसाठी रिस्पॉन्सिव्ह बनवता येतो सगळ्या स्क्रीनसाठी ठीक आहे. जसं त्याचं जेवढं हाईट आहे विड्थ आहे तेवढं हाईट विड्थ देऊन आपण रिस्पॉन्सिव्ह बनवतो. हे सीएसएस मध्ये लर्न करून मोबाईल साठी कसं बनवतात टॅब साठी कसं असतो लॅपटॉप ओके पीसी साठी कसं असतंय. बेसिकली असं कोड लिहितात मॅक्सिमम 800 px म्हणजे 800 बेसिकली कम्स टू मोबाईल व्ह्यू
1400 कम्स टू लॅपटॉप. ठीक आहे. 1200 टॅब. 1200च्या समोर जेवढं स्क्रीन आहे ना ते सगळे पीसी लॅपटॉप ते सगळे येत आहे. ठीक आहे. हे बघू सीएसएस मध्ये एंड टू एंड तुम्हाला लर्निंग करून दे. Bootstrap, let's learn Bootstrap also in CSS. Okay. Next line लिहा semantic. Semantic element. हे क्वेश्चन विचारतोय तुम्हाला एक्सटर्नल इंटर्नशिप मध्ये झाले म्हणलेत ना, हा क्वेश्चन विचारतो. व्हॉट इज सेमॅन्टिक टॅग्स? सेमॅन्टिक हेडिंग ला त्याचं डेफिनेशन कसं लिहायचं माहिती आहे? कोणी विचारलं पण असं सांगायचं, एलिमेंट डिस्क्राइब इट्स ओन कंटेंट इज नोन एज सेमॅन्टिक टॅग्स. एलिमेंट म्हणजे जो टॅग त्याचं स्वतःच कंटेंट डिस्क्रिप्शन करतोय. डेफिनेशन, अ कंटेंट डिस्क्राइब इट्स ओन कंटेंट. डिस्क्राइब इट्स ओन कंटेंट. ठीक आहे. त्याला म्हणायचे सेमॅन्टिक टॅग्स. म्हणजे मिनिंग काय ह्याचं बेसिकली? आता बघा, इमेज टॅग आहे इमेज शो करण्यासाठी, व्हिडिओ आहे व्हिडिओसाठी. म्हणजे त्याचं नाव टॅगामध्येच त्याचं कंटेंट काय तुम्ही सांगू शकता ना. त्याचं मिनिंग हे आहे. नावावरनं तुम्हाला कंटेंट कळत असेल तर तो टॅग म्हणायचे सेमॅन्टिक टॅग्स. आता नॉन सेमॅन्टिक टॅग्स मग कोणते? ऑब्विसली तिचा रिव्हर्स असणार ना, ज्याचे तुम्हाला कंटेंट तुम्ही आपला कंटेंट तुम्ही गेस करू शकत नाही until unless you don't see. ठीक आहे. तसले कोणते? डिओ आहे, पॅन आहे, सेक्शन आहे, आर्टिकल आहे. याच्यामध्ये काय पण असू शकतो. ठीक आहे. कंटेंट आतमध्ये पॅराग्राफ असू शकतो, इमेज असू शकतो. पण इमेज टेबल मध्ये टेबलच असू शकतो, टेबल कंटेंट असू शकतो. इमेज मध्ये इमेज असू शकतो, व्हिडिओ मध्ये व्हिडिओ असू शकतो. ठीक आहे. आणि पिक्चर मध्ये पिक्चर्स असू शकतात. तसले टॅग सिमेंटिक टॅग्स. जे न डिफाईन नाही करू शकत तुम्ही, टॅग वरून ओळखू शकत नाही, तसले नॉन सिमेंटिक. ठीक आहे. हा 2 क्वेश्चन इंटरव्ह्यू पर्स्पेक्टिव्ह पण विचारतात. ऑलमोस्ट पहिला क्वेश्चन एचटीएमएल मध्ये हाच क्वेश्चन असतो सगळ्यांना. ठीक आहे. फ्रॉम युअर आता 2-3 वर्ष एक्सपिरियन्स जरी झाला असतील ना, हा क्वेश्चन असतो म्हणजे असतो कंपल्सरी. ओके. स्टँडर्ड क्वेश्चन आहे. लिहून घ्या सिमेंटिक नॉन सिमेंटिक्स. आणि त्याचं शॉर्टकट मी डेफिनेशन पण सांगितलं. तुमचे एक्सटर्नल जर असतील ना, डेफिनेटली विल आस्क यू दिस क्वेश्चन. बघून घेऊ सर. एक्सटर्नल आमचे सर लोक चहा पाणी पण बघून घेतात सगळे. पण तुमचं नाही हा, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक स्ट्रिक्ट असते, त्यांना काही संबंध नाही. ठीक आहे. नेक्स्ट. तुम्ही तुम्ही चालतंय, तुम्ही दरवाज्यात ना सेटिंग लावून येतो त्यांना, हा ना. चला मूव हेड. इथं बघा काय नाही सेमॅन्टिक टॅग्स मध्ये आर्टिकल्स, डिटेल, फिग्मेशन, फिगर, फुटर, हेडर, मेन, मार्क. ओके. टाइम, समरी, सेक्शन, हे सगळे नॉन आहे. ठीक आहे. नॉन सिमेट्रिक टॅग्स आहेत. एक एक कंटेंट दिलंय का? चला हे सगळे जरी तुम्ही वाचलात ना, मी सांगितलेलं तेवढंच तुम्हाला आउटपुट मिळेल ऍट द एंड. मग तुम्हाला सेमेंटिक टॅग्स जर लिहायचं असेल ना, कंटेंट सेमेंटिक टॅग्स कोणते कोणते? सेमेंटिक टॅग्स लिहून घ्या. इमेज, टेबल, व्हिडिओ, आर्टिकल. ओके. आर्टिकल मध्ये कंटेंट असतो. अजून पॅराग्राफ मध्ये पॅराग्राफ असतो. ठीक आहे. अजून अँकर टॅग मध्ये लिंक केलेलं टॅग्स असतो. हे जेवढं पण तुम्हाला कळतंय वरूनच ते सगळे टॅग सिमेंटिक्स. जे नॉन सिमेंटिक्स आहे ते सेक्शन, ड्यू, आर्टिकल्स. ओके. सेक्शन ड्यू घ्या. ओके. नॅव्हिगेशन बार मध्ये हेडरच असतो, फुटर मध्ये फुटर असतो. मोस्टली 2-3च आहेत नॉन सिमेंटिक्स. ते आहेत स्पॅन, सेक्शन, ड्यू. ठीक आहे. एवढाच लिहून घ्या. विचारू शकते कोणते कोणते एलिमेंट आहेत. ते एलिमेंट्स तुम्हाला ऍक्च्युली यायला पाहिजे. त्यांना कळतंय त्यांनी लगेच सांगू शकते. ते स्वतःचं कंटेंट डिस्क्राइब करतो ते सिमेंटिक. म्हणजे त्या कंटेंट मध्ये त्या एलिमेंट मध्ये कोणतं कंटेंट आहे ते माहित नाहीये, ते बघितल्याशिवाय कळणार नाहीये, तसले नॉन सिमेंटिक्स आहे. ठीक आहे. Okay, done. Semantic, non-semantic, done. Okay, let me go through next. What is this style guide? Okay, doc type will be merged there. This is define HTML5. Okay, for all pages. CSS the part. Let me see in CSS itself.
सीएसएसच पार्ट आहे. एक्सटर्नल सीएसएस लिंक करायचं असेल तर कसं करू शकता. ठीक आहे. एंटिटी, व्हॉट इज एंटिटीज, एचटीएमएल एंटिटीज काय असतो. ओके, हे अल्टरनेट. ओके, लेस देन स्पेसचं वगैरे आहे का. एंटिटी नंबर, वी मस्ट राईट द डिस्प्ले. जर तुम्हाला हा डिस्प्ले करायचा असेल तर हा यूज करू शकतो. ओके, लेट इट बी. ठीक आहे, ठीक आहे. हा एकदा बघून घ्या. एंटिटीज म्हणून लिहा. एंटिटीज लिहा, कारण हा इम्पॉर्टंट पण आहे. म्हणजे जे बिग प्रॉब्लेम मध्ये स्मॉल स्मॉल टास्क असतात ह्याच्याने आम्ही कम्प्लीट करतो तिथं. ठीक आहे. डायरेक्टली असं ग्रेटर देन लेस देन लिहिला तरी पण येऊन जातो. सबस्क्रिप्शन मध्ये नसते बेसिकली. ठीक आहे. जर तुम्हाला डिस्प्ले मध्ये, स्क्रीन मध्ये लेस देन पाहिजे असेल तर हा कमांड यूज करायचा. IND LT. ठीक आहे. IND GT ग्रेटर देन पाहिजे असेल तर हे नाही लिहायचे, असं पण सिम्बॉल लिहिलं तर चालतंय. जर तुम्हाला सिम्बॉल डायरेक्टली पाहिजे असेल तर यूज करा. IND LT. आता दोन कंटेंट लिहिला, त्या दोन कंटेंट मध्ये स्पेस पाहिजे. ठीक आहे. तुम्ही कसं होतं, एक एकदा पॅराग्राफ मध्ये तुम्ही जेवढं पण स्पेस देताय ना, तो स्पेस कन्सिडरच करत नाही. लेट मी शो रिअल रिअल टाइम. ओके, रिअल टाइम मध्ये बघायचं. Let me have apple. Okay, something content. There will be lot of space. ओके, एवढा स्पेस देतोय. देताना मी पण ते स्पेस येते का नाही चेक करू एकदा आउटपुटला. ठीक आहे. असं लिहिलंय पॅराग्राफ. आता आउटपुट चेक करू ह्याचं. लेट मी रन. हे आउटपुट मध्ये बघा, जेवढं तुम्ही स्पेस दिलं ना, स्पेस निघून गेलं. बेसिकली स्पेस नाही आलं. इथं मी इनपुटला देताना तर स्पेस दिलं होतं. ठीक आहे. तर मी देताना स्पेस दिलं होतं, पण मी तर ऍक्च्युअल मध्ये मला स्पेस हवीच आहे. मग मी कसं करू शकतो. HTML मध्ये एक मेथड आहे. ठीक आहे. तुम्ही हा कमांड यूज करू शकता. बेसिकली आता मी सांगितलं होतं ना कॅरेक्टर मध्ये, अँड NBPS. अँड NBPS जो टॅग आहे ना, हा स्पेसिंग साठी यूज करतात. हा कॉपी करून काय करा, स्पेसचं जेवढं जेवढं स्पेस पाहिजे तुम्हाला तिथं फक्त पेस्ट करायचं. फक्त जेवढं तुम्ही रिपीट करून ठेवणार तेवढं तुम्हाला स्पेस दिसेल. आउटपुट चेक करू आता. हे बघा, स्पेस आला का. जेवढं मी NBPS ऑटोमॅटिकलीच स्पेस आला. मी जेव्हा स्पेस टाकतोय तेव्हा येत नाही तो. नॉट अंडरस्टँड. कंपायलरला समजत नाही तुमचा स्पेस आहे. डिफॉल्ट ठेवलं असतील, जेवढं स्पेस आहे ते रिमूव्ह करून टाका. मे बी असेल, पण तुम्हाला स्पेस हवी आहे प्रॅक्टिकल मध्ये, देन यू कॅन यूज अँड NBPS. हा टॅग यूज करू शकता. कोणता कोड मध्ये यूज केलंय, सिम्पली ते कॉपी पेस्ट करा आणि पेस्ट करून ठेवा. एंटिटीज म्हणायचे याला. ठीक आहे. लिहून घ्या. अँड MPPS यूज फॉर टू स्पेसिंग. अजून एक इंटरनल गोष्ट सांगू. मला अँड NBPS न यूज करता पण ऍज इट इज ते कंटेंट आहे ना, ऍज इट इज कंटेंट मला आउटपुटला पाहिजे. मला ते यूज नाही करायचे. मग कसं करू शकता तुम्ही. त्याच्यासाठी आहे अजून एक टॅग इंट्रोडक्शन होतं इथं. मला हे जेवढं स्पेस ऑटोमॅटिक दिसायला पाहिजे. पॅरेग्राफला प्री करायचं. ठीक आहे. प्री टॅग. ओके, प्री टॅग काय करतो, जसं तुम्ही कंटेंट देणार, जेवढं स्पेसचं कंटेंट देणार, ओके, ऍज इट इज कंटेंट तुम्हाला आउटपुटला शो करतो. हे बघा, आउटपुट चेक करूयात. ऍज इट इज कंटेंट. इनिशियलला स्पेस सोडलं होतं ते स्पेस आलं, नंतर ना स्पेस सोडलं स्पेस आलं. ठीक आहे. परत नंतर ना स्पेस दिलो स्पेस. प्री टॅग काय करतो, ऍज इट इज कंटेंट इनपुट आहे, ऍज इट इज कंटेंट आउटपुटला शो करतो. हे आता तुम्हाला आता याचं महत्व नाही कळणार वेन यू आर लाईक ब्लॉगिंगचे वेबसाईट्स. त्या टाइमला तुम्हाला कळेल हा गोष्ट की किती इम्पॉर्टंट आहे प्रीज. प्रीज बेसिकली यूज फॉर ऍज इट इज इनपुट शो इन आउटपुट डिस्प्ले. ठीक आहे. एनी डाऊट. इथे काय कोणाला डाऊट आहे. हे मी फेस केलेले प्रॉब्लेम्स होते हे सगळे ट्री वगैरे. नंतर जेव्हा रिअल टाइम प्रोजेक्टवर काम केल्यावर असं काही गोष्टी कळताय, ते गोष्टी मी शेअर करतोय. ठीक आहे. कळत नसेल ऍटलिस्ट नॉलेज घेऊन ठेवा.
मी तुमचे टीचर सरांशी सर लोकांसोबत जेव्हा बोलतोय ना, ते सांगत असतात की डिप्लोमाचे स्टुडंट आहेत, सेकंड इयर, तेवढा हाय लेवल नाही करणार, इंडस्ट्रीचे नाही करू शकत त्यांना एकदम एकदम बेसिक बेसिक घ्या. असं काही नाहीये. तुम्ही ब्रेन आता ऑलमोस्ट किती 17-18 वर्षाचे आहेत ना तुम्ही, मग ब्रेन ऑलरेडी इम्प्रूव्ह झालेलं असते, भरपूर काही गोष्टी होऊ शकते. आउट ऑफ कंट्री तर 4वी-5वीचे पोरं वेबसाईट बनवतात. इव्हन वी फेल देअर. ओके, डेव्हलपर, आम्ही जे सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, मी जसं ट्रेन तुमच्या ब्रेनला करताल ना, तसं फास्ट होत आहे. दॅट्स ट्रेन युअर ब्रेन युअर्स फास्ट. कारण इंडिया इज ऑल्सो नाव ट्रेंडिंग कंट्री, राईट? ओके, एवढं टॅलेंट बाहेर येतात ना, तर तुम्ही मागा राहिलात तर लाईफ खूप मागा राहील. आता 10वी-12वी पोरांना ऑब्व्हियसली येईल, आता मे बी कंटेंट येईल, डेटा नेटवर्किंग, डेटाचे रिलेटेड काही गोष्टी, ते गोष्टी 10वी-12वीच्या पोरांना पण येऊन जाईल सिलेबस मध्ये. ठीक आहे, तुम्ही एवढा फास्ट लर्न करायला पाहिजे. ट्रेंडिंग जे चालू आहे त्याला पण लर्न करायला पाहिजे डिप्लोमा सोबत. ओके, विथ दिस हा नॉलेज मी काय सांगतोय, पूर्ण स्पीड चालू आहे सगळी गोष्टी. ठीक आहे, एआय असं आहे ना, एआय एआय 3 to 4 इयर मध्ये पूर्णपणे एआय होऊन जाईल. ठीक आहे, एआय सोबत असं नाही की हे जाणार नाही, हे जाणार असं नाही, पण ह्याच्यासोबत तुम्हाला एआय आला पाहिजे. ठीक आहे, डेव्हलपमेंट प्लस एआय डेव्हलपमेंट. ठीक आहे, चला ठीक आहे. हा इंटरनल कोर्स सांगितलाय. कारण का बरं एआय सांगतो, लेट्स जस्ट सिम्पली चॅट जीपीटीला. ठीक आहे, आता तुम्हाला HTML येत आहे ना, आता मला लॉग इन पेज क्रिएट करायचं, तुम्हाला लॉग इन पेज क्रिएट करायला किती वेळ लागतो हे सांगितलं, लॉग इन पेज क्रिएट करा. ठीक आहे, विथ CSS लुक्स गुड ऑल्सो. ऍटलीस्ट 5-10 मिनिट, तुम्ही एवढं एक्सपर्ट जरी असाल 10 मिनिट्स तर लागेल. आता चॅट जीपीटीला सांगू, गिव्ह मी लॉग इन पेज विथ प्रोफेशनल लुक. हे स्टार्ट टू राईट, कसं राईट करून ऑन दी स्पॉटला कोड देतोय. सिंगल प्रॉम्प्ट टूलला एवढं काही कोड दिलं. ठीक आहे, आता मी काय करतो, ते कोड जे दिलंय ते कोड मी इथे एक फाईल क्रिएट करतो, login.html, इथं पेस्ट करतो. आता हे जे पेज आहे ना, ह्याला रन करतो. काय दिले बघू चॅट जीपीटी. ठीक आहे, तेच पेज रिलोड झालं. हाय, लॉग इन पेज क्रिएट नाही झालं का? एक्सटेन्शन रॉंग दिलं होतं. ठीक आहे, असं पेज क्रिएट करून दिलंय त्यांनी मला डायरेक्टली. ते स्टँडर्ड तुम्ही मार्केटमध्ये बघतात ऑलरेडी. ठीक आहे, पण हेच क्रिएट करायला ऑलमोस्ट 10 to 15 मिनिट जातो. ऑब्व्हियसली 15 मिनिट 16 मिनिट जातोय, पण हा लगेच करून देते. आता ह्याचं बॅकएंड मला माहित असेल तर मी करून घेतो. ठीक आहे, असं नाही डायरेक्ट चॅट जीपीटी यूज करून सर असं असेल तर मी कशाला शिकवू. दॅट इज नॉट ऑल्सो गुड. तुम्हाला ऍटलीस्ट कळायला तर पाहिजे कोणतं टॅग आहे. ठीक आहे, आता ते कंटेंट कळालं तर तुम्ही लॉजिक लावू शकता ना. लॉजिक खूप इम्पॉर्टंट आहे, डिझाईन कोण पण करतंय, लॉजिक खूप इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघाल ना, HTML मध्ये तुम्हाला कळून जाईल. एक फॉर्म क्रिएट केलाय, त्यामध्ये एक ड्यू आहे, लेबल आणि इनपुट. लेबल बेसिकली यूज करतो वरच्या लाईन साठी, ते इनपुट आहे हा लेबल साठी. सेकंडला पण एक ड्यू घेतलाय, आणि हे सगळे क्लास काय आहे. ठीक आहे, हे कळून जाते तुम्हाला. हे CSS चूज करण्यासाठी लावलेलं आहे. ठीक आहे, याचा CSS वर लिहिलेला आहे बघा, फॉर्म ग्रुप, फॉर्म फुटर. ऍटलिस्ट तुम्हाला कोड दिलेला कोड कळवण्यासाठी तर लर्न करावं लागेल. सो दॅट इज द पर्पज आय एम टेलिंग बाय वन बाय वन. ठीक आहे, एक एक नंतर एक सांगतोय. कारण ऍटलिस्ट नॉलेज जर असेल ना, उद्या तुम्ही चॅट जीपीटी यूज करून पण वेबसाईट बनवू शकता, पण तुम्हाला नॉलेज ऑलरेडी असतंय. ठीक आहे, हे CSS मध्ये आलं ना, हे सगळं कळून जाईल. हे काय आहे, ते सगळं काय काय आहे. ठीक आहे, नॉर्मल इंग्लिश जसं बोलतो ना, तसं CSS चं कंटेंट आहे. अजून काय काही तर बनवतात ऑलमोस्ट. तुम्ही व्हॉट्सअप असल्या ऍप्लिकेशन, फेसबुक सारखं ऍप्लिकेशन असं बनून जाते चॅट जीपीटीवर. असं देतोय, एका तासात एक ऍप्लिकेशन होऊन जाईल. ठीक आहे, सो आय प्रेफर यू साइड बाय साइड लर्न. एवढं पण लर्न करत बसू नका पूर्ण ह्याच्यामध्ये दिवस घालत कंटिन्यू एन्जॉयमेंटने. काय नाही, एकदा कॉलेज संपलं एन्जॉयमेंट संपताय.
कॉलेज असताना थोडाफार एन्जॉयमेंट पण करा, ठीक आहे. हॅप्पी एन्जॉयमेंट, लर्न टू जोक्स, ओके. असं त्यांच्यासारखं डेटा पण उडवायचं कधी कधी, ठीक आहे. मेमोरेबल राहील खूप जणांसाठी. बरं झालं त्यांना फाईन नाही टाकले, फाईन टाकायचं होतं बेसिकली. नेक्स्ट कंटेंट, फॉर्म कंटेंट ऑलरेडी करत, या वी डन हिअर, ओके. HTML कम्प्लीट झालं, ठीक आहे. हा ऍप्लिकेशन जे आहेत ना हे तेव्हा बघू जेव्हा आपण जावास्क्रिप्ट लर्न करतो. त्याच्यामध्ये काय आहे माहिती का, हे तुम्ही काही ऍप्लिकेशन यूज करतात त्यामध्ये जेव्हा ऍप्लिकेशन यूज करतो ना, लोकेशन विचारताय माहिती का, ओपन करंट लोकेशन, जे रेडीमेड लोकेशन आहेत ते, ठीक आहे. आता कोणतं वेबसाईट दाखवू, लेट मी, ओके, मे बी अमेझॉनला येईल, लेट मी चेक. कोणतं पण ऍप्लिकेशन आता तुम्ही हे यूज करतात, कोणते मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये झोमॅटो, ओके, स्विगी किंवा आपला उबर, ओला जर यूज करत असेल ना, जेव्हा मी वेबसाईट ओपन करतो तो इनिशियलला विचारतोय तुमचं लोकेशन कोणतं आहे, ठीक आहे. इथंच येतोय तर डायरेक्टली इथं बघ, डिलिव्हर अपडेट पुणे. आता माझं ऑलरेडी लोकेशन सेट आहे म्हणून दाखवता येतं, ठीक आहे. इनिशियलला तो विचारतो, 3 गोष्टी येतात, लोकेशन सेट करा. ते कुठून करतात बेसिकली, हा HTML कंटेंट लिहिलेला असतं तिथं, जिओ लोकेशन डिफॉल्ट आहे, ठीक आहे. त्याचं कोड कसं आहे बघा, असं कोड आहे त्याचं स्क्रिप्टमध्ये जावा स्क्रिप्ट होतं, म्हणून मी जावा स्क्रिप्ट झाल्यावर घेतोय, ठीक आहे. जावा स्क्रिप्ट झाल्यावर आपण बघू ते कसं युटिलाइज करतात. बेसिकली हे एपीएस आहेत. बेसिकली एपीएस म्हणजे काय, ऍप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस. हे थर्ड पार्टी एपीआय HTML चे, इथून आम्ही यूज करू शकतो. पण हा एक गोष्ट सांगू शकतो तुम्हाला, वेब स्टोरेज बद्दल काय आयडिया, रॅम रॉम मधला काय डिफरन्स आहे, फक्त ओ ए दोन डिफरन्स आहेत बघा. त्यामध्ये ओ येतोय, याच्यामध्ये ए येतोय. रॅम आणि रॉम मध्ये आता सगळेजण मोबाईल वापरताय, तुम्ही मे बी 10th पासून मोबाईल वापरताय सगळेजण. मला रॅम आणि रॉम मधला डिफरन्स सांगा चला. हा रॅन्डम, वा हे माहित नव्हतं. मेमरी हे पण माहित नाही. हा पुढं फुल फॉर्म झाला, ठीक आहे. ए फॉर ऍपलचं पुढं सांगा ऍक्च्युली काय. एक मेमरी ती म्हणजे समजा एखाद्या वेळेस वर्क करताना लाईट गेली तर डाटा म्हणजे आपलं जात नाही एखादं काम करत. कशामध्ये राहतो मग तो, बॅकअप पाहिजे ते नाही व्हायचं पण तसं नाही. हा बरं ठीक आहे. रीड रॅम मला उद्या स्टडी करून सांगता. हा परमनंट एक टेम्पररी राहतोय, ठीक आहे. मला सांगा रॅम रॉम किती म्हणजे किती किती असतो, मोबाईल मध्ये किती रॉम असतो, रॅम किती असतो, रॅम किती असतो, 8 GB रॅम असतो का, लॅपटॉपचा असतो 8 GB का, ठीक आहे ठीक आहे. उद्या मला डिस्कशन करू रॅम आणि रॉम मध्ये, उद्या स्टडी करा वेल अँड गुड. रॅम रॉम का असतो, ठीक आहे. डेव्हलपमेंट मध्ये 2 स्टोरेज असतात, एक लोकल स्टोरेज, एक सेशन स्टोरेज, ठीक आहे. लोकल स्टोरेज काय असतो, बेसिकली लोकली डेटा स्टोर होऊन जातोय, ठीक आहे. आता तुम्ही लॉग इन वगैरे करताना ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ऑथेंटिकेशन कसं करतात माहिती का, ऑथेंटिकेट म्हणजे तुम्हीच आहेत का नाही. आता काही आपण ऍप्लिकेशन ओपन करतोय लॉग इन करून, लॉग इन नंतर ना ते डॅशबोर्ड ओपन होतो, फक्त लॉग इन केलेल्या लोकांना दिसत असतो डॅशबोर्ड. ते कसं करतात, त्यामध्ये हा स्टोरेज यूज करतात, सेशन स्टोरेज बेसिकली यूज होतो. ऑब्विसली ऑथेंटिकेटिंगसाठी JWT टोकन वगैरे घेतात, ते टोकनचं बॅकग्राऊंडला. पण जे पण तुमचा डेटा येतोय ना, तो वेब स्टोरेज मध्ये तुम्हाला डेव्हलपमेंट विंग मध्ये दाखवतो एकदा. राईट क्लिक इन्स्पेक्ट, हा डेव्हलपर टूल म्हणायचं. हे जे राईट साईडला येतो ना, हा डेव्हलपरचं टूल आहे बेसिकली, ठीक आहे. हे जे सगळे दिसतात ना, एलिमेंट, कन्सोल, सोर्स, नेटवर्क, मेमरी, ओके, अँड परफॉर्मन्स, ऍप्लिकेशन, लाईट, ओके, लाईट हाऊस, प्रायमरी सिक्युरिटी, हे डेव्हलपमेंट विंग आहे. इथं डेव्हलपमेंटला कळतोय की एपीआय रन आहे का नाही, ऍप्लिकेशन चालू आहे का नाही, काय प्रॉब्लेम आहे, सगळं इथे येऊन चेक करत असतात, ठीक आहे. आता समजा बेसिकली ते ऍप्लिकेशन मध्ये असतात स्टोरेज, 2 पार्ट स्टोरेज, आणि त्यामध्ये 2 स्टोरेज आहेत, एक लोकल स्टोरेज आणि एक सेशन स्टोरेज.
सेशन स्टोरेज मध्ये बघा ऑलरेडी काय आले, इज दिस फर्स्ट लॉग, ओके, हा ट्रू म्हणून आलाय. जर हा फॉल्स असेल तर हा एक एकदा रन होत नाही. ईपीएस मध्ये वगैरे कामाला येतो. पण एवढं लक्षात ठेवा, देर आर टू टाइप ऑफ स्टोरेज, लोकल स्टोरेज आणि सेशन स्टोरेज. ओके, लोकल स्टोरेज बेसिकली यूज फॉर टू स्टोर द लोकल कंटेंट. ओके, सेशन स्टोरेज यूज करतो आता मी सांगितलं ना टेम्पोररी परमनंट, त्या गोष्टींमध्ये येतोय. ठीक आहे, लोकल आणि सेशन स्टोरेज एवढं लक्षात ठेवा. आम्ही जावास्क्रिप्ट बघताना वन बाय वन बघू. सेशन स्टोरेज मध्ये काय डेटा येतोय, लोकल स्टोरेज मध्ये काय डेटा येतोय, त्याच्यामध्ये डेटा लॉग इन करताना सेट करतात. कारण ऑथेंटिकेट करताना इश्यू होते म्हणून सेशन आणि लोकल स्टोरेज यूज करतो. मोस्ट ऑफ टाइम सेशन स्टोरेज यूज करतो. ठीक आहे, त्याचे पण डिफरन्स बघून या मध्ये येताना, सेशन स्टोरेज आणि लोकल स्टोरेज. डन. हे सगळं बघू वन बाय वन. हे काय असतंय, मेमरी काय असतो, ठीक आहे, नेटवर्क, सोर्स, कन्सोल. तुम्हाला एक दिवशी सांगतोय डेटा म्हणजे कसं ऍक्च्युअल मध्ये सिस्टीम कसं वर्क होतंय, कोड कसं कंपाईल होतंय. वन डे आय विल, ओके, एक्सपर्ट सेशन म्हणून घेईल. हाय लेवल आहे म्हणजे डेटाबेसचं डिझाईन करून दाखवतो की ऍक्च्युअल मध्ये तुम्ही केलेलं कोड कसं रन व्हायलंय, किती कुठं स्टोअर व्हायलंय, ऍक्च्युअल मध्ये तो किती बीट आहे, किती बाईट आहे. ओके, हे कोडचं इम्पॉर्टन्स कसं असतं की तुम्ही कसं लिहायला पाहिजे, ती गोष्टी तुम्हाला एक दिवशी फक्त अंडरस्टँडिंग करून देतो. नॉट नीड फॉर द सेशन, नॉट नीड फॉर कोड रन करण्यासाठी पण नाही लागणार, पण नॉलेज साठी लागेल. जेवढं स्ट्रॉंग नॉलेज तेवढं स्ट्रॉंग डेप्थ डेव्हलप, कोर डेव्हलपर म्हणायचं त्याला. त्याला नॉलेज जास्त, ज्याला असलंच नॉलेज पाहिजे की नेटवर्किंग कोडिंग मध्ये कमी असेल चालेल लिहिताना, पण बाहेरचं सगळं नॉलेज पाहिजे की सगळं नेटवर्क सर्व्हिस काय आहेत. ओके, रॅम रॉम लाईक दिस, अदर डेटाबेस मध्ये कंपायलर कसं काम करतो, एक बीट काय असतो, बाईट काय असतो, डेटाबेस मध्ये स्पेस कसं वाचवायचं असतंय, मेथड काय, डीएसए माहितीये, डेटा अल्गोरिदम, डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम माहितीये, ते कशासाठी यूज होतात बेसिकली, त्याचं नॉलेज पाहिजे. डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम वेबसाईट क्रिएट करण्यासाठी नाही यूज करत, डेटाबेस आर्किटेक्ट करण्यासाठी यूज करतो. आर्किटेक्ट म्हणजे डेटाबेस कसं असायला पाहिजे, एक अप्लिकेशन असेल, कम्पॅबिलिटी अँड रिलायबिलिटी, स्केलेबिलिटी. ओके, त्यामध्ये इझी मध्ये कमी स्टोअरचे असायला पाहिजे, त्या ठिकाणी डीएस यूज करतात. की ओके, तुम्हाला डेटा स्ट्रक्चर बघून द्या. पण डेटा स्ट्रक्चर कशासाठी यूज करतात, डेटाबेस अरेंज करण्यासाठी यूज करतात. ठीक आहे, असं नॉलेज असेल ना मग यू बिकम गुड डेव्हलपर. Okay, let's move ahead with next part. Yeah, let's write new heading CSS. त्या दिवशी ऑलरेडी मी एमसीक्यू सॉल्व्ह केल्याचं, ऑलमोस्ट यू गिवन 33 आन्सर, करेक्ट आन्सर. ओके, एमसीक्यू मध्ये मे बी देर विल बी 1 or 2 क्वेश्चन्स होतं असं वाटतंय मला की मी तुम्हाला बघून या म्हणलेलं होतं. असं काय होतं का एमसीक्यू मधले? नो, देन कूल. लेट्स राईट CSS, हेडिंग CSS ला. HTML मध्ये आज एक दिवस घ्या, उद्या एक दिवस घ्या, पूर्णपणे स्टडी करा. जरी कोणाला काही एरर प्रॉपर कम्स, लेट मी आस्क, विल कव्हर हाफ एन आवर कव्हर करून ते क्लिअर करूया. ओके, ओनली 2 days. आफ्टर 2 days तुम्ही एक मंथ नंतर तुम्हाला HTML विचारलंय परत, आता तुम्हाला 2 दिवस टाइम आहे, स्टडी करा. तेव्हा परत तुम्ही असा विचारलं पाहिजे की रिअल टाइमच्या गोष्टीमध्ये विचारायला पाहिजे, सर ही एलिमेंट कशासाठी यूज करतो असं येऊ नका. ठीक आहे, वाट नको, व्हाय असं घेऊन या चालेल. ठीक आहे, वाट म्हणजे डेफिनेशन, त्याचं डेफिनेशन मी आत्ताच तुम्हाला खूप इझी लँग्वेज मध्ये सांगितलंय. 2 दिवस टाइम घ्या, स्टडी करा. नाही कळालं सर मला विचारा, ऑब्विसली तुला भरपूर टाइम आहे, जातो करून घरी गेल्यावर तर करतोच काय तुम्ही, हे करत बसा. काही कॉलेज वर्क आहे नाही ना, ठीक आहे, ही करा. मी एक पण सांगतो, कोड विचारायचं किंवा चायवर कोड, त्यांचं सेशन बघा साईड बाय साईड, मी शिकवतो साईड, किंवा तुम्हाला डेव्हलपर व्हायचंच असेल, अदरवाईज युअर चॉईस, कॅन डू एनिथिंग. ते परत असं म्हणून सर सिलेबस सोडून बाहेर ते सांगत होते, युअर चॉईस. पण मला एवढं सांगायचं की टाइम असेल तर युटिलाइज करून घ्या. 3 month आहे बेस्ट टाइम. 3 month इंस्टाग्राम डिलीट करून राहा बरं, होतंय का? 3 months, आता 3 months सुट्टी आहेत ना, परत कॉलेज चालू झालं चालू करा.
3 मंथ इंस्टाग्राम डिलीट करून राहायचे. होत आहे चॅलेंज सर ऑफिस मध्ये होतच नाहीये. ओके कोण करेल इंस्टाग्राम डिलीट करून राहायचे 3 महिने. बा तुमच्या माइंडला क्वेश्चन करून बघा. मला नाही तुमचं स्वतःचं क्वेश्चन करा. मला होऊ शकतंय का असं बघा ट्राय करा डिलीट करून मग काय चेक करून. परत म्हणू नका सरांमुळे मी इंस्टाग्राम डिलीट केलंय. उगीच ऐकलो सरांचं थोड्या दिवसात असं नाही. चॅलेंज युअर ब्रेन युअर सेल्फ कंट्रोल मध्ये आहे का नाही चेक करा तुमचं माइंड. ऐकतच नाही सोडा. फर्स्ट टाइम तर नाही ऐकत. 2 दिवसात इन्स्टॉल करणार तुम्ही परत. हेडिंग लिहिलात एकदम सिम्पल आहे. सीएसएस सगळ्यात सिम्पल सगळ्यात फेवरेट लँग्वेज. ठीक आहे डेव्हलपमेंट मध्ये तर खूप इम्पॉर्टंट लँग्वेज आहे. कॅस्केड स्टाईल सीट. ओके एवढं लक्षात ठेवायचं. सीएसएस कोणी म्हणलं ना सीएसएस यूज फॉर टू स्टाईल. कशासाठी स्टाईल एचटीएमएल स्ट्रक्चर आणलंय तुम्ही त्याला सीएसएस करायचे स्टाईल करायची कलर द्यायचे पॅडिंग मार्जिन द्यायचे त्याला बॉक्स बनवायचं आहे बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे बॉर्डर द्यायचा आहे. ठीक आहे त्याला एक स्पेसिफिक एक बटन बनवून त्या बटनला कलर. ठीक आहे टेबल फॉर्मॅट मध्ये आणायचं आहे. फॉर्म सारखं दिसायला पाहिजे. लुक लाईक आता लॉगिन पेज लॉगिन सारखं कसं परफेक्ट दिसत होतं ना ते सगळं पॉसिबल आहे सीएसएस यूज करून. ठीक आहे सीएसएस बेसिकली यूज फॉर टू स्टाईल द पेजेस. ओके सीएसएस ला फुल फॉर्म लिहून घ्या कॅस्केड स्टाईल सीट. थोडं लिहा पुढचं मी सांगतो लगेच. सीएसएस हेडिंगला लिहून झालंय. नेक्स्ट लाईन लिहून घ्या. देर आर थ्री टाइप्स ऑफ सीएसएस. ओके 3 टाइप्स ऑफ सीएसएस आहेत. पहिला आहे इनलाइन सीएसएस. इंटरनल सेकंड थर्ड एक्सटर्नल. त्याला तिन्ही प्रॅक्टिकली बघायचं. आता मी काय करतोय ठीक आहे लेट मी क्रिएट वन मोर css.html. सीएसएस लर्न करणार आहोत. एक्सटेन्शन आलं सीएसएस. ठीक आहे याचा फुल फॉर्म लिहितो मी. ठीक आहे कॅस्केड शीट. ओके कॅस्केड स्टाईल शीट बेसिकली फुल फॉर्म आहे. मी देअर आर 3 टाइप्स ऑफ सीएसएस इनलाइन इंटरनल एक्सटर्नल. इनलाइनचं मिनिंग काय एक्सटर्नलचं सीएसएसचं मिनिंग काय आणि इंटरनलचं काय बघू आपण. ठीक आहे जर तुम्ही सीएसएस आता समजा एक पॅराग्राफ आहे. ठीक आहे हॅलो वर्डच घेऊ. ठीक आहे आता हा पॅराग्राफ आहे हॅलो वर्ड म्हणून. ह्याला जर तुम्ही सीएसएस सेम लाईन मध्ये जर लिहित असाल सेम लाईन म्हणजे ह्याच्यामध्येच लिहित असाल. ओके कलर रेड. ठीक आहे ह्याला म्हणायचं इनलाइन सीएसएस. एखाद्या एलिमेंट मध्ये जर तुम्ही सीएसएस लिहित असाल तर त्याला म्हणायचे इनलाइन सीएसएस बेसिकली. ठीक आहे आता याचा कलर बघू बॅकग्राऊंडला काय दिसत असेल बेसिकली.
हे बघा कलर काय झाला त्याचा, रेड झाला बेसिकली. आता पण दिलं होतं रेड त्याच्यासाठी. ठीक आहे. जर तुम्ही आता इथं न लिहिता, ठीक आहे, इनलाईन मध्ये ऑलवेज यू नीड टू स्टाईल लिहावंच लागेल. ठीक आहे. इंटरनल पण स्टाईल लिहावं लागतंय. ठीक आहे. ही यातनं रिमूव्ह करतो. हा इनलाईन झाला. जर तुम्हाला एक्सटर्नलला करायचं असेल ना, इंटरनल, नाव इट्स इंटरनल सीएसएस. ठीक आहे. इंटरनल सीएसएस जो असतो ना तो हेडिंग टॅग मध्ये लिहितात. इंटरनल जो असतो तो हेडिंग टॅग मध्ये, स्टाईल टॅग मध्ये लिहितात. ठीक आहे. आता पीचं कलर काय करायचंय, कलर रेड. आता बघा आता काय झालं असतंय, ते कलर रेडच राहिला. ठीक आहे. ही झालं इंटरनल. डिफरन्स कळाला. इनलाईन काय असतो, इनलाईन बेसिकली कम्स इन द सेम एलिमेंट. एका एलिमेंट मध्येच मधीच जर सीएसएस लिहित असाल तुम्ही, इथं कुठे, ह्याच्यामध्ये इथं स्टाईल म्हणून लिहायचं. ठीक आहे. डबल कोलन मध्ये त्याचं प्रॉपर्टी लिहायची. ही प्रॉपर्टीज आहेत हा. ठीक आहे. कलर रेड. ठीक आहे. येलो, येलो घेऊया. ही जी आहेत ना, ही इनलाईन. असं जर सीएसएस बघत असाल तर तुम्ही इनलाईन सीएसएस म्हणायचे. जर तुम्हाला हेडिंग टॅग मध्ये सीएसएस दिसत असेल, असं हेडिंग टॅग मध्ये, त्याला म्हणायचे इंटरनल सीएसएस. आता काही लोक कसं करतात, आता बाहेर फाईल बनवतात. ठीक आहे. तर सीएसएस सोडा, इंडेक्स डॉट सीएसएस, इंडेक्स डॉट सीएसएस. ठीक आहे. इंडेक्स डॉट सीएसएस लिहिलो मी इथं, आणि इथं मी काय करतो, पॅराग्राफ कलर ब्ल्यू करतो. ठीक आहे. असं जर सीएसएस दिसत असेल तुम्हाला सेपरेट फाईल, ह्याला म्हणायचे एक्सटर्नल सीएसएस. ओके. ही कसं कनेक्ट करू शकते तुम्ही एखाद्या HTML ला, एक्सटर्नल सीएस जर इथं कनेक्ट करायचं असेल तर कुठं, ज्या पेजला तुम्ही जे पेज बनवले हा पॅराग्राफ साठी. ठीक आहे. कसं कनेक्ट करू शकता, लिंक थ्रू. ओके. लिंक टॅग आहे इथे, अँकर टॅग नाही यूज करायचं, इथे लिंक टॅग यूज करायचं. ठीक आहे. रेल. ओके. स्टाईल शीट. ओके. स्टाईल शीट लिहावं लागेल म्हणजे रेफरन्स. ओके. हा स्टँडर्ड आहे. ठीक आहे. इथं href द्या. ओके. तिथं स्टाईल डॉट इंडेक्स डॉट सीएसएस फाईल लिंक करा. ओके. हा क्लोज करा. ठीक आहे. आता काय झालं, एक्सटर्नलचं सीएसएस कनेक्ट झालं. ठीक आहे. आता मी हा दोन्ही रिमूव्ह करतो, इनलाईन आणि एक्सटर्नल. आता कोणता कलर आपल्या होते बघू. ब्ल्यू मध्ये दिसतोय. ठीक आहे. मी काय केलं, बेसिकली ब्ल्यू मध्ये दिसण्यासाठी इथं सीएसएस कनेक्ट केलं. हा सीएसएस मध्ये काय लिहिलो मी, पॅराग्राफचे कंटेंट ब्ल्यू मध्ये दिसायला पाहिजे. मग तो पॅराग्राफ आम्ही दिलेलं कंटेंट मध्ये एकच पॅराग्राफ आहे, म्हणून त्याचं कलर काय झालं, ब्ल्यू मध्ये. आता मी काय करतोय की H1 घेतो सोबत. ठीक आहे. ह्याच्यामध्ये मी काय करतो, ठीक आहे, ऍपल लिहितो. ह्याचं कलर काय, ह्याला मी सीएसएस वगैरे काहीच नाही दिलंय, पण ह्याचं काय कलर दिसतंय डिफॉल्ट, आपण HTML मध्ये रन केलाय तो, जे डिफॉल्ट जे ब्लॅक कलर असतो तो ब्लॅक कलर दिसतोय. ठीक आहे. मी झूम केलंय म्हणून तेवढा फॉन्ट मोठा दिसतात हा बेसिकली. ओव्हर हे होते का, मी हा साईडला ठेवतो, लेट लुक क्लिअर. आता मी तिन्ही लिहितोय. ठीक आहे. आता काय करतोय, अजून एक पॅराग्राफ घेतो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये इनलाईन लिहितो, स्टाईल कलर रेड. ठीक आहे. आय एम इनलाईन. ठीक आहे. अजून एक पॅराग्राफ लिहितो, आय एम इंटरनल सीएसएस. ठीक आहे. ह्याला ह्याला आयडी क्लास काय तर देतो. ठीक आहे. लेट मी पुट क्लास इंटरनल सीएसएस. ठीक आहे. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे क्लास कसं क्रिएट करतात आणि आयडी कसं क्रिएट करतो. मला हे सिलेक्ट करतो, कसं सिलेक्ट करायचं, सिम्पल क्लास सिलेक्ट करा. क्लास कशाने इंडिकेट करतात, ओके, डॉट न. ठीक आहे. आणि याचा कलर काय करतो,
याचा कलर लेट मी पुट ओके ब्ल्यू ओके वॉलेट कलर मध्ये ठेवलंय. आता आउटपुट चेक करा काय काय झालंय. असं जर सीएसएस दिसत असेल तर ह्याला म्हणायचे इंटरनल सॉरी ह्याचे म्हणायचे इनलाईन सीएसएस. जर असं सीएसएस असेल तर इंटरनल सीएसएस. जर सीएसएसचं फाईल वेगळं बनवून असं लिंक करत असेल ना त्याला एक्सटर्नल सीएसएस म्हणायचं. ठीक आहे आता आउटपुट चेक करा काय काय झालंय. ब्ल्यू मध्ये आला एक्सटर्नल सीएसएस, इनलाईन सीएसएस आणि हा इंटरनल सीएसएस आले का. पण आता दुसरं अजून एक गोष्ट सांगतोय. हा हा आता जी गोष्ट सांगतोय ना हा इम्पॉर्टंट राहील सगळ्याच. ठीक आहे आता समजा हा हॅलो वर्ल्ड प्रिंट आहे ना ह्याला एक आयडी देतो. त्याला आयडी काय देतो इनलाईन म्हणून आयडी देतो. नॉट इनलाईन दिस इज एक्सटर्नल आहे ना एक्सटर्नल म्हणून आयडी देतो. ऑलरेडी इथं सिलेक्ट करताना कसं सिलेक्ट करणार तुम्ही हॅश एक्सटर्नल ऑब्विसली राईट हॅश एक्सटर्नल म्हणजे ह्याला सिलेक्ट करायचं असेल तर कसं सिलेक्ट करायचं ऑलरेडी सांगितलं. एक तर आयडी न सिलेक्ट करा एक तर क्लास न सिलेक्ट करा एक तर एलिमेंट सिलेक्ट करा. आता इथं काय दिलो मी एक आयडी दिलो कारण मला हीच पाहिजे फक्त हाच पॅराग्राफ पाहिजे म्हणून मी याला आयडी देऊन एक तर क्लास द्या एक तर आयडी द्या. ह्याला आयडी देऊन ह्याला सिलेक्ट करतो. ह्याला आयडी देऊन सिलेक्ट करणं म्हणजे ह्याला एक्सटर्नल वर्ड दिलो. ठीक आहे आयडी ह्याला सिलेक्ट करण्यासाठी हॅश न सिलेक्ट करतात. ठीक आहे आणि तोच मी हॅश ने इथं लिहिलो ही बघा हॅश एक्सटर्नल कलर ब्ल्यू. ठीक आहे सेम आयडी ला मी इनलाईन पण लिहितो. ठीक आहे ह्यालाच काय करतो सर म्हणजे एकाच एलिमेंटला इनलाईन पण देऊ एक्सटर्नल पण देऊ आणि इंटरनल पण देऊ. तिन्ही पैकी कोणता कलर आपल्या व्हायचं हे बघायचं मला. एक पॅराग्राफ आहे त्याला इनलाईन सीएस पण देतो इंटरनल सीएसएस पण देतो एक्सटर्नल सीएसएस पण देतो. तिन्ही पैकी कोणत्याला पहिला प्रायोरिटी मिळते कोणत्याला सेकंड प्रायोरिटी मिळते कोणत्याला थर्ड प्रायोरिटी मिळते हे डिफरन्स बघायचं. जर एकाच ठिकाणी तिन्ही देऊ शकतात पॉसिबिलिटी आहे तीन ठिकाणी तुम्ही सीएसएस लिहा तिन्ही करेक्ट सीएसएस राहील नो रॉंग नो वन विल टेल यू टू दिस इज रॉंग. ओके रॉंग असं सांगणार कोण नाही. ओके पण आपल्याला बघायचं की जर एकाच पॅराग्राफमध्ये 3 सीएसएस लिहिलं असतील तर कोणता सीएसएस प्रिंट होईल आउटपुटला ते बघायचं आपल्याला. आता मी एकतर एक्सटर्नल सीएसएस लिहिलो परत इथं काय करतो इंटरनल सीएसएस पण लिहितो. ह्याचा कलर आता मी काय करतो तिकडे ब्ल्यू लिहिलं होतं ना इथं रेड लिहितो. ठीक आहे हा दोन्ही कमिटेड करतो थोडाफार टाइम आणि ह्याला इनलाईन पण लिहितो. इनलाईन परत कसं लिहायचं हॅश न हॅश याचं काय होतं बेसिकली एक्सटर्नल होतं ना एक्सटर्नल आणि याचा कलर ठेवतोय. आता ह्याच्यामध्ये मी लेट मी पुट ब्राऊन ठेवतो. एक पॅराग्राफ तिन्ही सीएसएस लावलाय. आता मला बघायचं की कोणता सीएसएस ला आउटपुटला दिसतो कोणता सीएसएस. लेट मी चेक कोणता कलर दिसतोय रेड दिसतोय. बघायचं रेड कुठं दिलंय बेसिकली पहिला हे चेक करू एक्सटर्नल मध्ये तर ब्ल्यू दिलं होतं ब्ल्यू तर अप्लाय नाही झालं. ठीक आहे इंटरनल मध्ये बघूया. ठीक आहे म्हणजे हा इंटरनल सीएसएस ना हे आयडी एक्सटर्नल डोंट गो विथ एक्सटर्नल हे इंटरनल सीएसएस आहे. इथं ब्राऊन दिलं होतं ब्राऊन झालं होतं का नाही झालं होतं. पण तिन्ही पैकी फर्स्ट प्रायोरिटी कशाला आहे इनलाईनचा कलर आलाय बघा. इनलाईन जर तुम्ही जे लिहिलेत ना ह्याचा कलर हॅलो वर्ल्ड घेतलाय. हे समजायचं ही आहे की जर तुम्ही तिन्ही सीएसएस एकाच पॅराग्राफला लिहिलं असतील ना फर्स्ट प्रायोरिटी आहे इनलाईनला. ठीक आहे सेकंड प्रायोरिटी आहे इंटरनलला. जर हा कलर मी जर नाही दिला असतो एक्सटर्नल आणि इंटरनल मध्ये जर कॉम्बिनेशन पडलं दोघांचा रेस पडलं मी इथं पण सीएस लिहिलो तिथं पण सीएस लिहिलो पण तिथला सीएसएस नाही घेते एक्सटर्नलचा तो हा प्रायोरिटीवर ठेवते सेकंड प्रायोरिटी. फर्स्ट प्रायोरिटी इनलाईन सेकंड प्रायोरिटी इंटरनल थर्ड प्रायोरिटी एक्सटर्नल. एवढं सांगायचं तुम्हाला म्हणून मी कंटेंट घेतलो. इनलाईन एक्सटर्नल आणि इंटरनल मध्ये प्रायोरिटी कसं आहे इनलाईनला फर्स्ट प्रायोरिटी आहे इंटरनलला सेकंड प्रायोरिटी आहे एक्सटर्नलला लास्ट प्रायोरिटी आहे. ठीक आहे आणि हे इम्पॉर्टंट आहे खूप इम्पॉर्टंट आहे. इनलाईन फर्स्ट प्रायोरिटी असं लिहितात बेसिकली इंटरनल एक्सटर्नल. ठीक आहे असं लिहून घ्या.
बेसिकली कधी यूज होते तुम्हाला आत्ताच आयडिया दिलोय. जर तिन्ही सीएसएस लिहिलं असेल तर तो त्याच्या रिस्पेक्टिव्ह कम्पेअर करताय, तिन्ही मधून कम्पेअर करून इनलाईन मध्ये जे लिहिलेलं असतं तोच पहिला येतो, एक्सटर्नल मध्ये लिहिलेलं असतं तो. असं कोण करत नाहीये, तिन्ही लिहित बसत नाही कोणी. म्हणजे तुम्हाला सांगून ठेवतोय मी प्रायोरिटीज, तिन्ही पैकी एकच लिहायचं तुम्हाला. ठीक आहे, तिन्ही लिहित नाही बसायचं. कोणता पण एक लिहिलं तर पण चेंज व्हायला ना, संपला विषय, एक लिहायचं. जर असं एक डेव्हलपर निघाला, ओके, प्रो डेव्हलपर निघाला, प्रो इज प्रो, त्यांनी असं काहीतरी लिहिलं, तिन्ही सीएस लिहिलं, ऍटलीस्ट तुम्हाला अंडरस्टँड व्हायला पाहिजे 3 वेबसाईट लिहिलं. असं लिहायचं नाही कधी तिन्ही सीएसएस. पण मी स्टँडर्ड सांगतो, आता एक्झिस्टिंग वेबसाईट तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये 2 टाईपचे सीएसएस लिहितात, इनलाईन पण लिहितात आणि एक्सटर्नल पण लिहितात. तर त्या कंडिशनवर तुम्हाला एवढं समजायचं की कोणतं प्रायोरिटी पाहिजे ते समजण्यासाठी सांगेल. पण तुम्ही लिहिताना एक्सटर्नल प्रेफर करा मोस्ट ऑफ टाइम. ठीक आहे, एक्सटर्नल इज बेस्ट, ऑलवेज बेस्ट. एक्सटर्नल सीएसएस द्यायचं आणि लिंक टॅग ना लिंक करून द्यायचं. ठीक आहे, टेक 2 minutes टाइम, लेट्स अंडरस्टँड व्हॉट आय से. खूप स्पीड झाला मे बी, आय होप स्पीड झाला असेल. अनलाइज करा तुम्ही तुमच्या माइंड मध्ये, एकदा काय सांगितलं कळेल. एक्सटर्नल सीएसएस index.cs मध्ये ते आयडी ने सिलेक्ट केलं आणि त्याचा कलर ब्ल्यू दिलाय. ठीक आहे, आणि हे आयडी कसा लिंक, म्हणजे इकडे कसं कळतंय की तोच आयडी आहे म्हणून. मी काय करतोय बघा, इथं लिंक करून देतोय म्हणून तो लिंक होतोय. हा जर लाईन नसेल ना तो लिंक होत नाहीये. इथं मी लिंक करतोय बघा, रील स्टाईल सीट रील करतो, याचे रेफरन्स index.css. एवढं लिंक केल्यावरच तो लिंक होतोय. ठीक आहे, हे पण क्वेश्चन आला असेल माइंड मध्ये तुमच्या, सर मी तर ते वेगळं फाईल बनवलं, इकडं ह्या फाईल मधलं कसं सिलेक्ट होऊ शकतोय, काय लॉजिक आहे. ही लॉजिक आहे सिंपल, ते मी लिंक लाईन लावतो म्हणून तो लिंक होतोय. अदरवाईज जर तुम्ही सीएसएस लिहिलात, लिंकच नाही केले, तो लिंकच होणार नाही. तुम्ही म्हणणार नाही सर एक्सटर्नल सीएसएस लिहितोय, अप्लायच होत नाही. ते लिहावं लागेल तुम्हाला लिंक. म्हणजे 10 असू शकतात ना, 10 एक्सटर्नल सीएसएस असू शकतात. म्हणजे ह्या सीएसएस ला कोणतं अप्लाय करणार आहे ते सीएसएस फाईल तिथं लिहून टाका. सिंपल लिहायचं, लिंक रील, ओके, स्टाईल शीट href index.css. एक 5 मिनिटात कनेक्ट करू. अरे ते काय झालंय, एसएमएस जे आहेत ना, ते आपण मागच्या वेळी परचेस केलेलं ट्रान्झॅक्शन दाखवत नाहीये.
मे बी त्याला काय करावं लागेल आता, परचेस करावं लागेल का कसं? मागच्या वेळी जे परचेस केलं होतं ना आपण, ते सर्व्हिसेस परचेस केलतो ना पॅकेज. SMS फास्ट SMS ते दाखवत नाही आता. अकाउंट मध्ये काहीच दाखवत नाही. मी ट्रान्झॅक्शन मध्ये चेक केलं, ट्रान्झॅक्शन मध्ये पण दाखवत नाही. 2 मिनिट, 5 मिनिट थांबतो का? 12:50 ला येतो मी. आता आहे त्याच्यासोबत डेमो. डेमो आहे आता एकला. मी लगेच येतो 5 मिनिटं. सेकंड गोष्ट सांगतोय. ओके, लेट मी टेल वन थिंग. तुम्हाला ही आयडी आणि क्लासमध्ये कन्फ्युजन नका हो. आयडी युनिक सिलेक्ट करतात, क्लास आहे एकाच ठिकाणी देऊन ऑल टाइम यूज करू शकता. एक ठिकाणी द्यायचं, परत दुसरीकडे यूज करा, दुसरी ठिकाणी. आयडी आणि क्लासेस वरनं सिलेक्ट करतात. लक्षात ठेवा, कारण इथे किती पण पी असू शकतात. हा प्रीला कसं तुम्ही कलर चेंज करू शकता, त्याला आयडी किंवा क्लास देऊ शकताय. नेव्हर एव्हर फॉरगेट दिस टू. आयडी क्लास विसरायचं नाही. ठीक आहे, आयडी क्लास वरून आम्ही जीएस पण देतो. जर हा बटनवर क्लिक केलं की हा ऑपरेशन व्हायला पाहिजे, हा एपीआय हिट व्हायला पाहिजे, हे सगळं इथून होतंय बेसिकली. ठीक आहे, कळलं? टाइम 12:50. Okay, 11:32. Okay, we almost only invest 1 hour 40 minutes, right? 1 hour 10 minutes. I hope. Take half an hour time घ्या. स्टडी करा 10 minutes 20 minutes. प्रॅक्टिस करा. मी जेवढं सांगितले, एखाद्या बनवा, एखाद्या काहीतरी सीएसएस बॅकग्राऊंड कलर चेंज करा किंवा त्याचा कलर चेंज करा. तिन्ही सीएसएस यूज करून बघा. आयडी पण यूज करा आणि क्लास पण यूज करा. तिन्ही सीएसएस पण यूज करून चेक करा एक क्लास. होतात म्हणजे दोन्ही पैकी एकाच कलर आपल्या होतो. ते होतो इंटरनलचा. ठीक आहे, तीच प्रायोरिटी सांगितली. फर्स्ट इनलाईन, तिन्ही पैकी तिन्ही असला इनलाईन पहिला येतो, 2 असेल इंटरनल येतो. ओके, ऑनलाईन गाइज, एनी डाउट? एस, any doubt? I hope you understood. No, okay, Kedar, good. Others? Okay, guys, let's connect on same day tomorrow. Okay, 11:30 will be session. Okay, 11 ला नका connect करो, 11:30 ला. ठीक है. Okay, cool. That's fine. Okay, I'm stop sharing my screen.